चंद्रपूरमधले ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक हे सध्या उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मुंबईत आलेत। ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक हे आता मातोश्रीवरती पोहोचलेत। भाजपच्या सोबत सत्तेत जाण्यावरून ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस यांच्यामध्ये वादही झाला होता। भाजपच्या सोबत सत्तेत जाणाऱ्यांची उद्धव ठाकरे कानउघाडणी करणार का, त्यांच्यावरती काही कारवाई केली जाणार आहे का, हे बघणं महत्त्वाचं आहे। स्थानिक परिस्थिती त्यावेळेची नेमकी काय होती हे सगळं चंद्रपूरमधले हे पदाधिकारी उद्धव ठाकरेंच्या समोर आज मांडणार आहेत। अक्षय भाटकर आमचे प्रतिनिधी आपल्याला याविषयी माहिती देत आहेत। अक्षय, खरं तर सत्ता स्थापनेच्या वेळेला मोठा ट्विस्ट आलेला होता आणि भाजप शिवसेना म्हणजे ठाकरेंची शिवसेना यांनी एकत्रित येऊन सत्ता स्थापन केली आहे। त्यामुळे हे सगळे जे नगरसेवक आहेत चंद्रपुरातले ते आलेले आहेत मातोश्रीवरती। हा सगळ्यात मोठा या ठिकाणी पेच तयार झालेला होता। नेमकं चंद्रपुरात काय होणार हेच लक्षात येत नव्हतं। मात्र आज जर आपण पाहिलं तर हे सगळे चंद्रपूरचे नगरसेवक आणि मुख्य ज्यांनी निर्णय घेतला की भाजप सोबत जाऊन तिकडे सत्ता स्थापन करायची आहे, असे सगळे जी लोक आहेत ती आज उद्धव ठाकरे यांच्या भेटीला मातोश्रीवर आलेली आहेत। खरं म्हणजे आज फैसला होणार आहे, कारण की त्या दिवशी देखील आपण जर पाहिलं तर संजय राऊत यांचं असं वक्तव्य होतं की स्थानिकांनी स्थानिक परिस्थिती पाहून तो निर्णय घेतलेला आहे। आता त्यांची जी स्थानिक परिस्थिती आहे ती उद्धव ठाकरे जाणून घेतील आणि जर ती अयोग्य असेल तर त्यांच्यावर कारवाई देखील होईल। त्यामुळे आज ज्यावेळी उद्धव ठाकरे हे मातोश्रीवर या सगळ्या चंद्रपूरच्या नगरसेवकांना भेटत आहेत त्यावेळी त्यांची जी स्थानिक परिस्थिती आहे, काय नेमकी होती, काय मजबुरी होती हे जाणून घेतलं जाईल आणि त्यानंतरच हा निर्णय घेतला जाईल की त्यांच्यावर कारवाई करायची की त्यांना शुभेच्छा द्यायच्या। त्यामुळे चंद्रपूर मधली ही जी परिस्थिती निर्माण झाली ज्यामध्ये भाजपचा महापौर आणि उद्धव ठाकरे यांचा उपमहापौर बसलेला आहे, या परिस्थितीवर आज उद्धव ठाकरे कारवाई करणार का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। आणि आज ज्यावेळी बैठक पूर्ण होईल त्याच्यानंतर आपल्याला हे कळेल की नेमकं आज कारवाई केली जाते की ही जी सत्ता स्थापन केली गेली आहे ती काँग्रेसला बाजूला ठेवून ती पुढे तशीच कंटिन्यू केली जाते। अक्षय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।